Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. परवा जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एका निष्पाप मुलीचा जीव गेला आणि खरं तर संपूर्ण तालुक्यामधून एक संतापाची लाट उसळलेली आहे. अवैध वाळू संदर्भात खरं तर सर्व पक्षीय सर्व संघटना या ठिकाणी एकवटलेले आहे आणि खरं तर या ठिकाणी शिंदे गटाचे नेते माजी खासदार उमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये खरं तर एक आंदोलनाची दिशा ठरलेली आहे. आता काय सांगाल, एक आंदोलनाची दिशा ठरलेली आहे अवैध वाळू उत्खननाविरोधामध्ये, काय सांगाल? सगळ्यात महत्वाचं, गेल्या अनेक महिन्यापासून वर्षापासून तालुक्यातल्या गौण खनिज वाळू गिरणा सारख्या खोऱ्यातून बेसुमार केवळ उत्खनन नाही तर लूट तस्करी त्या ठिकाणी केली जाते. आणि त्यामध्ये काल तर सर्वात पराक्रम असा केला या ठिकाणी, या वाळू तस्करांच्या डंपर खाली FY ला असलेल्या फार्मसीच्या विद्यार्थिनीला चिरडून टाकलं. चिरडून टाकल्यानंतर गावकऱ्यांचा आक्रोश सगळं बघता कार्यवाही होणं दूर राहिलं, परंतु टाळूवरचा लोणी खाण्याचा प्रकार प्रशासनाने आणि राज्यकर्त्यांच्या मदतीने झाल्याचा तालुक्याने उघड्या डोळ्याने बघितलं. मुलीला उचलून त्या ठिकाणी PM करून तिचा अंत्यसंस्काराची त्या ठिकाणी तयारी होत नाही तोपर्यंत डंपरचे वाळू कुठे काढले जाते, डंपरचे नंबर बदलले जातात. मग कोण आहे की तालुक्यातल्या निष्पाप जीवांना चिरडून या वाळू तस्करांना मदत करणारा? कोण प्रशासनातले असे त्या ठिकाणी झाडीतले शुक्राचार्य आहे की जे तालुक्यातल्या आमचं असलेलं गौण खनिज, आमचं असलेलं वैभव, आमच्या शेतकऱ्यांच्या हक्काचं, आमच्या तरुणाच्या पिढीचं या जर पळून लूट करत असतील तर तालुका हे उघड्या डोळ्याने बघणार नाही. आणि म्हणून संतापून आज 85 वर्ष वयाचे गिरणा खोऱ्यातले शेतकरी तरुण आज एकत्र आलो आहेत आणि आम्ही ठरवलंय की केवळ आम्ही एकत्र यायचं, तुम्हाला निवेदन द्यायचं, कार्यवाही करायची टामटूम आणि पुन्हा तेच धंदे सुरू करायचे. पुन्हा या RTO, पोलीस, महसूल आणि राज्यकर्ते आणि त्यांचे बगलबच्चे एकत्र यायचं आणि पुन्हा तालुक्याला लुटायचं, हा प्रकार आता आम्ही खपून घेणार नाही. आणि म्हणून परमनंट स्थायी स्वरूपाच्या या सगळ्या पायबंद याला जेरबंद करता येईल का? मोका सारख्या या सगळ्यामध्ये सहभागी असलेले मग राजकीय असो, त्यांना मदत करणारे घटक असो, अधिकारी असो, या कोण आहे याला खोलवर जाऊन तपास करून त्याच्यावर कारवाई करता येईल का? यासाठी आम्ही गिरणा बचाव आंदोलन, पक्ष नाही, गट नाही, तट नाही, कुणाचं नेतृत्व नाही, आम्ही सगळे शेतकरी, तरुण, संस्था, समविचारी पक्ष एकत्र येऊन गिरणा बचावच्या माध्यमातून आम्ही तालुक्याला त्या ठिकाणी भयमुक्त करण्यासाठी एकत्र येत आहोत. खरं तर ज्यावेळेस त्या ठिकाणी अपघात घडला त्यावेळेस जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांनी सांगितलं की डंपरमध्ये वाळू होती, मात्र पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलं की त्यामध्ये कुठलीही वाळू नव्हती. तेच आहे ना, कुंपणाने शेत खाल्लं. ज्यांना आम्ही निवडून दिलं ते राज्यकर्ते त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यांचेच बगलबच्चे यामध्ये भागीदार दिसत आहेत, तालुक्याला लुटताना दिसत आहेत. जे प्रशासन जे कायद्याच्या आणि नियमाच्या माध्यमातून न्याय देतील अशी अपेक्षा धरतो, ते देखील त्या ठिकाणी डंपर खाली करणे, नंबर बदलवणे. आता काल आम्ही जेव्हा जाब विचारला तेव्हा त्यांनी आज एक आरोपी वाढवला आणि डंपरचे नंबर बदलल्याबाबतचं त्या ठिकाणी सांगितलं की होय ते झालंय त्या बाबतीत. म्हणजे असे प्रकार जे सुरू आहे, प्रशासन, शासन, लोकप्रतिनिधी दुर्दैवी आहे की ज्यांनी संरक्षण केलं पाहिजे, ज्यांनी रक्षण केलं पाहिजे, तेच जर लुटायला लागले तर तालुक्यातल्या लोकांनी बघायचं कुणाकडे? आणि म्हणून शेतकरी, तरुण, संस्था आणि सर्व संघटना, पक्ष आम्ही एकत्र येऊन गिरणा बचाव जी आमची माता आहे, जे आमचं भवितव्य आहे, जिच्यावर आमचं त्या ठिकाणी अर्थकारण त्या ठिकाणी अवलंबून आहे, त्यासाठी आम्ही सगळे एकत्र येत आहोत. आता खरं तर अवैध वाळू उत्खननचा मुद्दा अनेकदा चव्हाट्यावर आलेला आहे. गिरणा पट्ट्यातील ग्रामस्थ असेल, नागरिक असेल, यांनी वारंवार महसूल प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल यांच्याकडे निवेदन देऊन कारवाईची मागणी केलेली, मात्र ठोस कारवाई होताना दिसून येत नाही. तेच आहे ना, नक्की झारीतला शुक्राचार्य कोण? कुणाचं राजकीय वरदस्त आहे? पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, RTO कुणाच्या दबावाखाली काम करत आहेत? कुणाच्या बगलबच्चे तालुक्याला लुटतायत? आणि यावर कार्यवाही का होत नाहीये? आणि म्हणून गट, तट, जात, पात, पक्ष बाजूला, तो कोणी असो, वाळू लुटणारा, गौण खनिज चोरणारा, तो कोणी असो, त्याला जात पात पक्ष नाही, पण त्याच्यावर कार्यवाही तोच झाली पाहिजे. पुन्हा हिंमत व्हायला नको. अन्यथा आपण बघतोय आता हे येतात, लुटतात आणि परत तेच चालू ठेवतात, नामिनल कारवाई करतात, लोकांना दिशाभूल करतात. हे होता कामा नये. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की या बाबतीत कायमस्वरूपी त्यामध्ये कशा पद्धतीने याला पायबंद करता येईल यासाठी आम्ही एक समिती तयार करतोय. त्या समितीच्या माध्यमातून आंदोलन पण करतोय, प्रशासनाला आम्ही सूचना पण देतोय, काही त्या ठिकाणी पर्याय पण सुचवतोय. आणि त्या ठिकाणी जे प्रशासनातले अधिकारी याच्या बाबतीमध्ये दुर्लक्ष करतील, मदत करतील, त्यांना देखील कारवाई करत असताना वाळू वाहतूक करणारे, डंपर चालक, ट्रॅक्टर चालक, मालक कोण आहे, उत्खनन करणारे, रात्रीची बेसुमार, अरे ती मुलगी चिरडल्या जाते आणि त्या रात्री रात्रभर
क्रेनच्या आणि जेसीबीच्या सहाय्याने वाळू चोरल्या जाते. हे जेव्हा तालुका बघतो ना तर बिहार युपी काय असेल तो आज आम्ही ते बघतोय काय चालू आहे सगळं झालंय. लाईव्ह आमचा जो जिओ टॅगिंगचा फोटो व्हिडिओ आहे प्रशासनाला दिल्यावर प्रशासन कारवाई करायला तयार नाही आणि म्हणून या सगळ्या संदर्भात सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि या संदर्भात आवाज उठवला पाहिजे या भावनेने आम्ही गिरणा बचाव आंदोलन सुरू करतोय. खरं तर या संपूर्ण मुद्द्यावर आज चर्चा करण्यात आली. गिरणा पट्ट्यातील ग्रामस्थ असेल, विविध संघटना असतील, विविध पक्षाचे कार्यकर्ते असतील, आपण सर्वांनी मिळून एक दिशा ठरवलेली आहे. 13 तारखेला एक मोर्चा त्या ठिकाणी काढण्यात येणार आहे. त्या मोर्चाची काय रूपरेषा असणार? 13 तारखेच्या मोर्चाच्या अनुषंगाने केवळ गिरणा खोऱ्यातल्या किंवा गिरणा काठच्या गावासाठी आंदोलन नाहीये. गिरणेचं पाणी अमृत पिणाऱ्या मग त्या चाळीसगावपासून तर तालुक्यातल्या अनेक माझ्या गावकऱ्यांना शहरातल्या नागरिकांना देखील विनंती आहे की आपलं भवितव्य अबाधित ठेवायचं असेल. आपण बघतोय तेलामुळे युद्ध सुरू आहे, उद्या पाण्यामुळे युद्ध व्हायला नको. आपलं पाणी, आपलं पर्यावरण, आमची वाळू, आमचं जर त्या ठिकाणी असलेलं जैवविविधता लुटून आमचं भवितव्य अंधारात जात असेल तर हातावर हात ठेवून त्या ठिकाणी उपयोग होणार नाही. त्यामुळे या आंदोलनात आपल्याला सगळ्यांना एकत्र यावं लागेल. नदी झाकी तो जल राखी. आम्ही सांगतोय धरणं करा, यांना त्याच्यावर वेळ नाही. आम्ही लोंढेवरकडे केलं, यांना कालवे करायला वेळ नाही. आम्ही सांगतो आमची उंची वाढवा, त्याला वेळ नाही. मात्र इकडे नाही त्या गोष्टीला नाही तो निधी येऊन लुटण्याचं काम होतंय आणि आवश्यक बाबींना निधी मिळत नाही. हाही प्रश्न तालुक्यामध्ये आहे. त्यामुळे आम्हाला आमचं उत्पन्न, आमचं अर्थकारण बदलवणारं, आमचं जीवनमान बदलवणाऱ्या गोष्टी हव्या आहे ना की ज्या गोष्टीतून दलाली टक्केवारी केली जाते. पण हा भाग वेगळा जरी असला पण शेवटी गिरणा बचाव हे तालुक्यातल्या सगळ्यांसाठी गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्र येण्याचा निर्धार केला आहे. आता आपण देखील सत्ताधारी पक्षामध्ये त्या ठिकाणी आहात. आपण वरिष्ठांकडे या संदर्भात काही तक्रारी करणार आहात का? नाही, मी मगाशी बोललो चोर तो चोर आहे. त्याला गट तट पक्ष लागू नाही. कोणी असो, तो उद्या आमच्या पक्षाचा असो किंवा दुसऱ्या कुठल्याही पक्षाचा असो, त्याला माफी देता कामा नये. जर तालुक्याला लुटण्याचं काम कोणी करत असेल तर त्या प्रवृत्तीला त्या ठिकाणी कोणाही माध्यमातून सहकार्य होता कामा नये, त्यावर कार्यवाही झाली पाहिजे. त्यामुळे मी देखील आमचे नेते, आमचे सर्व प्रमुखांना याबाबत निवेदन देऊच. पण सगळ्यात महत्वाचं, गाव करेल ते राव काय करेल. आज बाळ सारखं गावाचं मी आदर्श पुढे आणेल. उंबरखेड सारखा गावाचा आदर्श पुढे आणेल. ते गाव एक आहे, तिथला एक वाळूचा कण चोरीला जात नाही. ते गाव, ती शेती, ती माती सुरक्षित आहे. पण आज तालुक्यात इतर ठिकाणी तोडाफोडा राज्य करा, त्या ठिकाणी हाताशी घेतलं जातं, तरुणांना व्यसनाधीन केलं जातं, रात्रपाठ त्या ठिकाणी वाळू लुटलं जाते, गावातला हप्तेखोरी केली जाते, पोलीस प्रशासन महसूलला दादागिरी केली जाते, आरटीओला हाताशी ठेवलं जातं आणि याच्यातून लुटायचं काम जे त्या ठिकाणी सुरू आहे ते थांबवण्यासाठी आम्ही एकत्र येतो. आपण बघू शकतो की अवैध वाळू उत्खननाचा मुद्दा आता या ठिकाणी चव्हाट्यावर आलेला आहे आणि सर्व पक्ष असेल किंवा संघटना असतील हे एकवटलेले आहे आणि 13 तारखेला या ठिकाणी भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांनी आपल्याशी बोलताना दिलेली आहे. हेमचंद्र कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव, जळगाव. को प्रेझेंटेड बाय विमल. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.